मी मधून ब्लाइंड आहे. 10वी शिक्षण झाल्यानंतर मी ब्लाइंड झालो एका ॲक्सिडेंटमध्ये. सगळं मी इथं वाघोलीला राहतो. वाघोलीवरून 8ची बस पकडतो आणि 1.5-2 तास तर लागतं तिथे यायला. मला तर असं वाटलं काहीच नाही करू शकत, कारण की तेव्हा जेव्हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकदम ब्लाइंड झालो ना 2008मध्ये. 2008 ते 2019पर्यंत हे 11 वर्ष एकदम डिप्रेशनमध्ये गेलो असं समजू शकता. मग 2019मध्ये माझा एक कझन ब्रदर त्याने मला सांगितलं की इकडे भरपूर आहे काहीतरी शिकायला. तेव्हा 2019मध्ये मी माझी एंट्री झाली तिकडे. मग तेव्हापासून शिकतो आहे. मी एक आपला सिंपल मसाज करतो, त्या ॲक्युप्रेशर विथ मसाज करतो आणि स्ट्रेचिंग मसाज करतो. अन्य याच्यातमध्ये मसाजच्या नावाने म्हणजे दुसरं काहीतरी होत राहतं. काय होतं? दुसरं एक जसं कोणी सांगतं आणि काहीतरी प्रायव्हेट मसाज म्हणजे एक क्रॉस मसाज करायला असं हे होतं. तर इथे तसं नाही आहे. इथं प्रॉपर फक्त मसाजच आहे आणि एक फॅमिलीसारखं एक हे आहे, वातावरण आहे. स्वतःला असं समजू नका की बेकार झालेलं आहे, डोळे नाही म्हणून एकदम आपलं आयुष्य खराबच झालं आहे, असं नाही आहे. जर डोळे नाही आहे तर दुसरा काहीतरी आपल्यामध्ये एक कला असतोच आणि ते कला आपला आयुष्य जगण्यासाठी एक मार्ग ठरतं.